नमस्कार, मी नंदकुमार गायकवाड आणि आपण पाहत आहात मानगंगा प्रवाह न्यूज। तर पाहूया, आपल्या वाटंबर गावामध्ये अजून निवडणुकीची अधिकृत घोषणा झालेली नाही, प्रक्रिया सुरू व्हायची आहे। पण आपल्या गावचं भविष्य काय असेल याची चर्चा आतापासूनच सुरू झाली आहे। आज स्टुडिओमधून मला कोणत्याही राजकीय गणितावर बोलायचं नाहीये, मला थेट संवाद साधायचा आहे तो आपल्या वाटंबरच्या सुशिक्षित आणि स्वाभिमानी युवा पिढीशी। तरुणांनो, गेल्या पंचवार्षिकला आपल्या गावाने एकीचे दर्शन घडवत संपूर्ण जिल्ह्यासमोर एक आदर्श ठेवला होता। यंदाही आपलं गाव त्याच मार्गावर जाणार की लोकशाही मार्गाने नवीन पर्याय निवडणार, हा निर्णय संपूर्ण गाव मिळून घेईलच। पण त्यापूर्वी आपल्याला गावातील प्रत्येक तरुणाला स्वतःच्या भूमिकेचा विचार करावा लागेल। आज आपल्याला वाटंबरच्या तरुणाईला केवळ गर्दी म्हणून मर्यादित राहायचं नाहीये। आपल्या गावचे रस्ते कसे असावेत, गावात शिक्षणाच्या आणि क्रीडा क्षेत्राच्या चांगल्या सुविधा कशा मिळतील, डिजिटल युगात आपलं गाव तंत्रज्ञानाशी कसं जोडलं जाईल, यावर विचार करणारा आणि स्वतःचे स्वतंत्र मत मांडणारा युवा आवाज आज आपल्याला आपल्या गावात उभा राहिला पाहिजे। निवडणुका येतील आणि जातील, पण आपल्या गावचा विकास आणि आपल्या गावातील एकोपा हा कायम राहिला पाहिजे। स्वतःची बौद्धिक ताकद ओळखा, स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायला शिका आणि आपल्या गावाच्या प्रगतीमध्ये आपला वाटा काय असू शकतो याचे नियोजन आतापासूनच करा। यंदा आपल्या वाटंबरची तरुणाई केवळ निवडणुकीची प्रेषक बनणार नाही, तर आपल्या गावच्या उज्ज्वल भविष्याची एक खरी मार्गदर्शक बनेल, हाच विश्वास आम्हाला वाटतो। तर आपण इथेच थांबूया। अशाच नवीन बातम्यांसाठी पाहत रहा मानगंगा प्रवाह न्यूज। नमस्कार।